नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, ज्या वेळेला मोनिकाला कळतं की ओवी लपत छपत कुठल्या तरी शाळेत जाते, त्यावेळेला मात्र ओवीला त्रास देण्यासाठी मोनिका तिकडे येते। ओवीला त्रास देण्यासाठी चालू करते, पण त्यावेळेला सावली मात्र ओवीच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे। आता सावलीला माहिती नाही की मोनिका राजकुमारची बायको आहे, पण ओवीला त्रास देणाऱ्या या बाईला सावली चांगलाच धडा शिकवते। पण इथेच आता मोनिकाला सावली जिवंत असल्याचं सत्य समजलं आहे आणि अजून एक महाभयंकर सत्याचा खुलासा मात्र सावली समोर होणार आहे, आणि तो म्हणजे जगन्नाथ करणार म्हणजे मोनिका आणि तिची मुलगी शुभ्रा हा मेंदळे घराण्याचा वारस नाहीये। आता सावलीला हे सगळं काही सत्य कळाल्यानंतर सावली कसा पुढाकार घेणार आणि ओवीला तिचा हक्क कसा मिळवून देणार, हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ्राला खेळणं न दिल्यामुळे चिडलेल्या मोनिकाने आता ओवीची सगळी खेळणी तोडून टाकलेली आहेत। त्या बाहुलीचा मात्र पूर्ण चेंदामेंदा करून टाकलाय। सारंग ओवीला विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण ओवी काहीच सांगत नाही। आता ओवी मात्र खूपच घाबरलेली असते। तिला तर काही कळतच नसतं की बाबांना कसं सांगायचं, आणि बाबांना काही सांगितल्यानंतर बाबांचा ह्याच्यावरती विश्वास बसेल का, आणि मी बाबांना काही सांगितलं आणि मोनिका आंटीने बाबांना त्रास दिला तर, असं म्हणत ती काहीच बोलत नाही। पण सारंगला मात्र ओवीचं दुःख काही पाहवत नाही। सारंगला कळतच नाही की ओवी का गप्प बसत आहे सारखी सारखी। ओवी आपल्याशी आधीसारखी बोलत नाही, सतत गप्प असते, आणि त्याचमुळे तो अमृताला बोलायला जातो। तो म्हणू लागतो की अमृता वहिनी काय झालंय, ओवी अशी शांत शांत का असते। आता अमृताला मात्र या सगळ्याचं कारण माहिती असतं। अमृताला माहिती असतं की मोनिका तिला खूप त्रास देते, पण अमृता मात्र काहीच बोलत नाही। तर सारंग म्हणू लागतो की हे बघ वहिनी, ओवीचं असं वागणं मी काही बघू शकत नाहीये। त्यावरती अमृता म्हणू लागते की सारंग, मला काय वाटतं माहितीये का, तिचा एक हट्ट आहे आणि तो हट्ट आपण पूर्ण करूया का। तर सारंग म्हणू लागतो की वहिनी कसला हट्ट। तर अमृता सांगू लागते की अरे तिला त्या गुरुकुलमध्ये जायचं आहे आणि त्या गुरुकुलमध्ये जाऊन तिला शिकायचं आहे। असं म्हटल्यानंतर सारंग म्हणू लागतो की चालेल ना। तर अमृता सांगू लागते की सारंग हे काय बोलतोयस तू, अरे तिला गाणं शिकायचं आहे आणि तिकडे गाणं शिकवलं जातं, आणि तिला गाणं शिकण्यासाठी घरातलं कुणीच तयार होईल असं काही मला वाटत नाही। त्यावरती सारंग म्हणू लागतो की बरोबर आहे, आणि मुळातच आपल्या घरात गाण्याला किती बंदी आहे तुला तर माहितीच आहे ना। त्यावरती ती म्हणू लागते की हो, पण ओवीचा आनंद ह्याच्यातच आहे। ती जर का ह्याच्यात रमली ना तर तिला खूप बरं वाटेल। म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी आता जरा ह्या गाण्यामध्ये तिच्या मनाला जरा बरं वाटेल। आता सारंग म्हणू लागतो की ठीक आहे, ओवीसाठी मी काही करू शकतो, फक्त आईला कळलं नाही पाहिजे, तू जा तिला घेऊन। असं म्हटल्यानंतर अमृता मात्र खूपच खुश होते। आता सारंग म्हणू लागतो की मी तुम्हाला दोघींना सोडतो, फक्त तुम्ही एकच गोष्ट करा की घरामध्ये ही गोष्ट कोणालाच कळली नाही पाहिजे। आता हे सगळं काही ऐकलेलं आहे ते म्हणजे मोनिकाने। आता मोनिका विचार करते आणि म्हणू लागते की ही जरा जास्तच ओढत आहे, आपण तिला सगळ्यांनी वटणीवरती आणलं पाहिजे। म्हणजे आता या अमृताला काय गरज पडली हे सगळं काही करण्याची। नाही, या अमृताला तिची लायकी दाखवून दिली पाहिजे, आणि त्या अमृतासोबत ओवीला सुद्धा तिची लायकी दाखवून दिली पाहिजे। नाही, ती काही नाहीये। आज मी हिला कुठे जाते, काय करते ते सगळं काही शोधून काढणार आणि हिला फरफटतच मॉमच्या समोर आणणार आणि हिला बाहेरचा रस्ता दाखवणार। जर का मी हिला बाहेरचा रस्ता नाही दाखवला ना तर नाव नाही सांगणार मोनिका, आणि हिच्यामुळे सारंग आणि मॉम यांच्यामध्ये चांगलीच भांडणं होतील। आता काही झालं तरी ही संधी काही माझ्या हातून मी सोडून देणार नाहीये। आता मात्र मोनिकाच्या हाती आयती संधी लागलेली असते, ते म्हणजे सारंग आणि तिलोत्तमा यांच्यामध्ये वाद लावण्याचा। कारण सारंगला माहिती आहे की गाणं तिलोत्तमाला आवडत नाही, आणि तरी सुद्धा तो ओवीला गाण्यासाठी पाठवत आहे। तर मात्र हा मुद्दा मी सोडणार नाही। आता मोनिका राजकुमारकडे येते आणि राजकुमारला म्हणू लागते की मुळातच एक गोष्ट लक्षात ठेव, हा मुद्दा जो काही आहे ना, हा मुद्दा सोडून आपल्याला चालणार नाहीये। कारण या सगळ्यामध्ये काही झालं तरी ओवी ही सारंगची वीक पॉइंट आहे, आणि आता आईंना गाणं हा वीक पॉइंट आहे। दोघांना जर का एकमेकांच्या विरोधात उभं करायचं असेल ना तर मात्र हीच खेळी खेळायला पाहिजे। सारंगला माहिती की त्या गुरुकुलमध्ये गाणं शिकवतात आणि तिकडे ओवी चालली आहे, आईंना काहीही माहिती नाहीये। आता राजकुमार म्हणू लागतो की मुळातच तू एक काम कर, तू आधी तिकडे जा आणि सत्य शोधून काढ। तू जर का असंच थातूर मातूर काहीतरी आईला सांगायला गेलीस ना तर मात्र ती तुझ्यावरती ती मात्र सुद्धा विश्वास ठेवणार नाही म्हणजे नाही। आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की आधी तू पुरावा शोध, ती कुठे जाते, काय जाते,
कशाला जाते, सगळं काही सत्य जाणून घे आणि मग त्यानंतरच आईच्या समोर हा मुद्दा मांड. हा मुद्दा चांगला आहे आणि याच्यावरून त्या दोघांमध्ये 100% भांडणं रंगणार म्हणजे रंगणार, याची मात्र मला 100% खात्री आहे. पण जरा सावधानता बाळग, तू ह्याच्यामध्ये अडकली नाही पाहिजे. आता मोनिका म्हणू लागते की ठीक आहे आणि सगळ्यात पहिलं मी आधी तिचा पाठलाग करते. ती कुठे जाते, कशाला जाते हे जर का मी शोधून काढलं तर मात्र माझ्या फायद्याचं आहे. त्यानंतर ती राजकुमारला म्हणते की तू सुद्धा चल माझ्यासोबत. राजकुमार म्हणू लागतो की नाही, ही तुझी लफडी आहेत ना, मग तूच निस्तर, मला अजून बरीचशी कामं आहेत. आता राजकुमार मात्र तिकडून निघून गेलाय. तर इकडे मात्र सारंग ओवीला म्हणत असतो की चल, मला अमृता वहिनीने सांगितलं आहे तुला त्या गुरुकुलला जायचं आहे ना, हे बघ, तू तुझ्या मनातली सगळी काही भीती काढून टाक. कुणाला घाबरतेस तू, कशाला घाबरतेस तू? अगं या सगळ्यामध्ये तुझा विठुराया तुझ्यासोबत आहे ना. त्यावरती ती म्हणू लागते की बाबा, माझा विठुराया सुद्धा मला कपाटात ठेवावा लागतो. किती गायची इच्छा असली तरी सुद्धा मला गाता येत नाही. विठुरायाचं नाव सुद्धा या घरामध्ये काढलेलं चालत नाही आणि त्याला सुद्धा कपाटात ठेवावं लागतं. त्यावरती सारंग म्हणू लागतो की तू अजिबात काळजी करू नकोस, तुला गाणं गायचंय ना, मग ठीक आहे, मला अमृता वहिनीने सगळं काही सांगितलं आहे. मी आता तुला गुरुकुलला सोडतो, फक्त हा घरात कोणालाच कळलं नाही पाहिजे. कळतंय का की तू गाणं गातेस म्हणून? शुभ्राला सुद्धा नाही आणि मोनिका काकूला सुद्धा नाही. आता मोनिकाचं नाव काढल्यानंतर मात्र ओवी खूपच घाबरलेली असते. आता सारंगला कळालं आहे की नक्कीच काहीतरी आहे. मोनिका वहिनी ओवीला घाबरवतीये किंवा हिला काहीतरी दम देते, इतकं मात्र नक्की. सारंग ओवीला खोदून खोदून विचारत असतो पण ओवी काहीच सांगत नाही. आता मात्र ओवी, अमृता आणि सारंग हे तिघेच जण गुरुकुलमध्ये निघालेले असतात. असं म्हटल्यानंतर सावली म्हणू लागते की जगन्नाथजी, आज माझा पहिला दिवस आहे आणि या दिवशी मला उशिरा जायचं नाही, चला मी निघते. तर म्हणत अबीरला घेऊन ती तिथून निघायला लागते. आता जगन्नाथ विचार करू लागतो आणि म्हणू लागतं की अबीरचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे. सावलीचा आवाज हीच तिची ओळख आहे, तर आपण किती दिवस ही ओळख लपवून ठेवणार? कधी ना कधी ही ओळख जगासमोर येणारच. पण जगन्नाथ विचार करतो आणि म्हणू लागतो की ठीक आहे, ही ओळख जेव्हा जगासमोर यायची तेव्हा येऊ दे, सध्या तरी जसं चाललंय तसं चालू दे. आता मोनिका मात्र ओवीचा पाठलाग करायला निघालेली असताना तिलोत्तमा तिला अडवते आणि म्हणू लागते की मोनिका कुठे चालली असतो? त्यावरती मोनिका म्हणू लागते की आई, खरं तर मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण आत्ता मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. त्यावरती ती म्हणू लागते की पण झालंय तरी काय? त्यावरती मोनिका सांगू लागते की तुम्ही या घरामध्ये गाण्याला बंदी केली होती. आता राजकुमार मात्र तिच्याकडे रागाने पाहतो आणि म्हणू लागतो की अगं मूर्ख बाई, आधी पुरावा तरी आण. आता तिलोत्तमा म्हणू लागते की हो, केलीच होती. तर मोनिका म्हणू लागते की तुमचा आदेश सारंग भाऊजींनी पूर्णपणे उधळून लावलाय. यावरती तिलोत्तमा म्हणते म्हणजे काय? त्यावरती ती म्हणू लागते की ओवी आहे ना, ती ओवी गाणं गाण्यासाठी गुरुकुलमध्ये गेलेली आहे. त्यावरती तिलोत्तमा म्हणू लागते की नाही, माझा अजिबात विश्वास नाही, सारंग असं अजिबात कधीच करणार नाही. आता मोनिका म्हणू लागते की आई, मी तुमच्यासाठी पुरावा घेऊन येते, मग तर तुमचा विश्वास बसेल ना. असं म्हटल्यानंतर राजकुमार म्हणू लागतो की हे बघ, तू काही बोलू नकोस, उगाचच आईला त्रास देऊ नकोस. यावरती मोनिका सांगू लागते की मी काही बोलत नाहीये, मी आता ओवीचा पाठलाग करायला चालले होते. याच्यामध्ये तुमची लाडकी सून अमृता आणि तुमचा लाडका मुलगा सारंग हे दोघेही सामील आहेत. सुद्धा मी तुमच्या समोर आले, हे सुद्धा मी तुमच्या समोर आणेन. आता तिघेच जण तुमच्या समोर बाहेर गेले ना, आता ते कुठे गेलेत हे सत्य मी तुमच्या समोर आणेन म्हणजे आणेन. असं म्हणत मोनिका आता बाहेर पडली आणि ती आता त्याच गुरुकुलच्या दिशेने निघाली आहे, ज्या गुरुकुलमध्ये सावली गाणं शिकवते. आता ओवीचा पाठलाग करत ज्या वेळेला मोनिका तिकडे येते आणि ओवीची कॉलर पकडते आणि तिला म्हणू लागते की बोल बोल, इथे गाणं शिकायला आलीस ना. आणि त्याच वेळेला सावली हे सगळं काही पाहते आणि मोनिकाचा हात पकडते. सावली म्हणू लागते की खबरदार, या एवढ्याशा मुलीला त्रास देताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? असं म्हणत सावली तिच्या समोर ठामपणे उभी राहिलेली आहे. एकाच झटक्यात मोनिकाच्या समोर आता सावली आलेली आहे. तर मित्रांनो, अमृता आणि सारंगने मात्र हे दृश्य पाहिलेलं आहे आणि त्याचसोबत जगन्नाथने सुद्धा हे पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेला सारंग सावलीला पाहतो तेव्हा मात्र सारंगची नेमकी प्रतिक्रिया काय असेल हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.